प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. तर गुणैः कर्माणि क च्या खाली आघात, सर्वशः स च्या खाली आघात. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. तर अहंकार मध्ये ह च्या खाली आघात, विमूढात्मा कर्ताह क च्या खाली आघात, कर्ताहमिति मन्यते म च्या खाली आघात. पुन्हा एकदा बघा. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि क च्या खाली आघात, सर्वशः स च्या खाली आघात. अहंकार ह च्या खाली आघात, विमूढात्मा कर्ताह क च्या खाली आघात, मिति मन्यते म च्या खाली आघात. प्रकृते क्रियमाणानि, प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः, गुणैः कर्माणि सर्वशः. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. अहंकार विमूढात्मा, अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते, कर्ताहमिति मन्यते. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. गीताई बघा. कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे, अहंकार बळे मूढ करता मी हेची घेतसे. आता भगवंताने मागच्या वेळच्या तासामध्ये आपण असं बघितलं की ज्ञानी माणसांनी कर्म कशी करावी. सत्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद विद्वांसता सक्तश्चिकीर्षु. हे सगळं. आणि पुन्हा कसं करावं. न बुद्धिभेद जनै, बुद्धिभेद करू नये अज्ञानी लोकांचा. तर अशा आणि इथं काय सांगतात भगवंत की याच्यामध्ये आता म्हणतात की अज्ञानी माणसं ही जी असतात ती कर्मामध्ये कशी आसक्त होतात आणि का का आसक्त होतात याबद्दल भगवंत इथं बोलतात की सर्वशः कर्माणी प्रकृते गुणैः क्रियमाणानि. म्हणजे सर्व कर्म प्रकृतीच्या गुणांनी केली जातात, परंतु अहंकार विमूढात्मा म्हणजे अहंकाराने मोहित झालेला अज्ञानी तो काय करतो. अहम कर्ता इति मन्यते, मी कर्ता आहे असं मानतो. अज्ञानी मनुष्य कर्म कशी करतो आणि ज्ञानी मनुष्य कर्म कशी करतो याबद्दल भगवंत आता इथे बोलतात. तर ज्ञानी माणसाबद्दल आपण बघितलं की त्यांनी कशी कर्म करत होतं. आता इथे भगवंत असं म्हणतात की अज्ञानी मनुष्य सर्वशः कर्माणि प्रकृते गुणैः क्रियमाणानि. हेच खरं बघितलं ना तर सगळी कर्म ही प्रकृतीच्या गुणांनी केली जातात. पण अज्ञानी मनुष्य कसा असतो तर अहंकार विमूढात्मा, अहंकारामुळे मोहित झालेला, म्हणून तो अज्ञानी आहे. अहंकारामुळे अहंकारामुळे त्याला काय वाटतं. मीच करता आहे, करता अहम करता इति मन्यते. हे सगळं मीच करतो आहे. प्रत्यक्ष कर्म करते प्रकृती, पण याला मात्र वाटतं सगळी कर्म मी करतो. म्हणजे अशा प्रकारे भगवंत ज्ञानी आणि अज्ञानी याच्यामधला फरक दाखवतात की अज्ञानी मनुष्य कसा आहे. तो म्हणतो मी करता, प्रत्येक गोष्टीमध्ये मी करतो माझ्यामुळे, यामुळे जे त्याचं नाही ते सगळं स्वतःवर ओढवून घेतो. आणि ज्ञानी मनुष्य मात्र कसा करतो की सगळी कर्मे माझी नाही, ती प्रकृतीची आहे. मी कोण आहे. मी प्रकृती. मी म्हणजे प्रकृती नाही. मी कसा आहे तर मी आत्मस्वरूप आहे. आत्म म्हणजे ही त्याच्यामध्ये जाणीव आहे की आत्मा हेच माझं स्वरूप आहे. म्हणून कर्म कोण करते. कर्म प्रकृती करते याची त्याला जाणीव आहे. पण अज्ञानी माणसाला मात्र असं वाटतं की सगळी कर्म मीच करतो, प्रकृती करते. प्रकृती, काही अध्यात्मशास्त्रामध्ये प्रकृतीला माया पण म्हटलंय की सगळी काही माया आहे. असं आपण अनेक वेळा ऐकतो. माया म्हणजेच काय की संपूर्ण प्रकृती या 3 गुणांची असते. त्रिगुणात्मक प्रकृती 3 गुणांची. मग 3 गुण कुठले. सत्व, रज आणि तम. या 3 गुणांच्या साहाय्याने ही मायाशक्ती वेगवेगळ्या प्रकारे आकार घेते
अनेक प्रकारात प्रकट होते, विकार निर्माण होतात. या सगळ्यामध्ये ती अभिव्यक्त होत असते. विकारांमध्ये होते, आकारामध्ये होते, अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये होते. पण कशामुळे? तर या गुणांच्या साहाय्यामुळे. मग आता ही प्रकृती म्हणजेच काय आहे? तर ती काय-काय करते? पंचमहाभूतं. ही सगळी पंचमहाभूतं कुणामुळे? प्रकृतीमुळे आहे. किंवा आपण म्हणतो सगळे शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे सगळे विषय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतःकरण चतुष्टय हे सगळं ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये हे सगळं कशाचं आहे? प्रकृतीमुळे आहे. ही सगळी प्रकृतीमुळे असल्यामुळे म्हणजे अशा प्रकारे कर्मेंद्रिय असू देत, ज्ञानेंद्रिय असू देत, अंतःकरण चतुष्टय हे सगळं प्रकृतीमुळे होतं. म्हणजे सगळी ही माया, सगळं मायेमुळे सगळं निर्माण होतं. सगळ्या वस्तू असू देत, सगळे प्राणी असू देत, सर्व प्रकारची शरीरं थोडक्यामध्ये माणसाचं असू दे, प्राण्याचं असू दे, पक्ष्याचं असू दे, नाहीतर कीटकाचं असू दे. वेगवेगळ्या प्रकारचे आकार असं ही काय करते? ही प्रकृती धारण करते. आणि आता जी शरीरापासून कर्म कोण करतं? शरीरापासून सगळी कर्म निर्माण होतात. मग ती कोणतीही असू देत, लौकिक अर्थाने असू देत, व्यावहारिक असू देत, धार्मिक असू देत, पारमार्थिक असू देत, सगळी कर्म या शरीरांनी म्हणजेच प्रकृतीने केली जातात. ही सगळी कर्म प्रकृतीच्या गुणांमुळे घडत असतात. आणि म्हणून भगवंत असं म्हणतात, प्रकृते गुणै सर्वशः कर्माणी. या गुणांमुळे सर्व कर्म कर्माणी क्रियमाणान सगळी कर्म केली जातात. कुणामुळे? तर या 3 गुणांमुळे सगळी कर्म. आता कर्म म्हटल्यानंतर सुद्धा बघा, क्रिया आणि कर्म याच्यात सुद्धा बारीक फरक आहे. कसा फरक आहे? प्रत्येक क्रिया म्हणजे कर्म आहे का? तर प्रत्येक क्रिया म्हणजे कर्म नाही. तर जिथे-जिथे मी करता असतो ते कर्म. मी या म्हणजे कुठल्याही क्रियेशी जेव्हा मी जोडला जातो. मग आता मी करते, बाहेर जाते, मी अभ्यास करते, मी जेवण करते. जी क्रिया त्याच्याशी माझ्याशी जोडली जाते तेव्हा ते कर्म होतं. मग मी जेवते, हे कर्म. कारण का? मी आला म्हणजे काय येतं? तिथं आवड-निवड येते ना. मला हे आवडतं, हे आवडत नाही. हे चांगलं वाटतं, ते चांगलं वाटत नाही. म्हणजे आवड-निवड येते. मग आवड-निवड येते म्हणजेच काय येतं? प्रत्येक ठिकाणी भोक्तृत्व आलं आणि कर्तृत्व आलं. बघा, मी जेवते, इथपर्यंत कर्म झालं. पण जेवल्यानंतर अन्नपचन काय आहे? अन्नपचनाची क्रिया आहे. आपण असं म्हणतो का, मी अन्न पचवलं, असं नाही म्हणत. अन्नपचन होण्याची ही क्रिया आपोआप होत असते. तिथे करता कोणी नाहीये. पण जोपर्यंत मी जेवण करते, तिथे मी करत आहे. म्हणजे ती ते काय आहे? ते कर्म आहे. जेवणाचं कर्म करते मी आणि पुढची सगळी काय आहे? अन्नपचनाची क्रिया होते. मग अशा प्रकारे आपलं शरीर कसं आहे? तर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मग आता या प्रकृतीमध्ये बदल होतात. परिवर्तन होतच असतं. आत्ताचा क्षण पुढच्या क्षणाला नाहीये. म्हणजे ही सगळी परिवर्तनं आपोआप होतात. नैसर्गिक आहे. याच्यात मुद्दामून काही करायला लागतं का? नाही करत. मग अशा प्रकारे हे सगळं स्वाभाविक आहे. नैसर्गिक आहे. काय नैसर्गिक आहे? शरीरामध्ये बदल होणं नैसर्गिक आहे. स्वाभाविक आहे. आपण त्याच्यासाठी काहीतरी धडपड करतो का? नाही. हळू-हळू वय मोठं-मोठं होत जातं. वय वाढलं की सुरकुत्या पडायला लागतात, केस पांढरे होतात, दात हालायला लागतात. ही सगळं स्वाभाविक आहे. म्हणजेच याला असं म्हणतात, की प्रकृतीमधली विकृती आहे. विकृती होते म्हणजे बदल आहे. अशा प्रकारे हे होत राहतं. मग ह्या सगळ्या क्रियाच आहेत. इथं कुठेही कर्म नाही. याच्यासाठी आपण काय करतो? याच्यासाठी आपण काही करत नाही. हे आपोआप घडत जातं. म्हणजे भगवंत इथे आता काय म्हणतायत? गुणांमुळे सगळं होतंय. मग हे जे सगळी कर्म आहेत ना, ती प्रकृतीच्या गुणांमुळे येतात, घडवली जातात, घडतात. असे हे 3 गुण. म्हणजे या 3 गुणांचं वैशिष्ट्य तरी काय आहे? सत्व, रज आणि तम. हे 3 गुण आहेत तुम्हाला माहिती आहेत. पुढे 14वा अध्याय सगळा त्याच्यावरच आहे. तर आता प्रत्येक गुणाचं वैशिष्ट्य आहे. मग काय त्याची लक्षणं आहेत. तमोगुण कसा आहे? तर जडत्व हे तमोगुणाचं लक्षण आहे. आळस आपल्याला येतो. हे कशाचं लक्षण आहे? तर हे तमोगुणाचं म्हणजे आळस येणं, निद्रा येणं, प्रमाद म्हणजे चुका घडणं, हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे. म्हणजे चुका म्हणजे कशा चुका? पुन्हा-पुन्हा एकच चूक. आज एक आणि उद्या दुसरी असं नाही.
एकच चूक पुन्हा पुन्हा. आता साधं गीतेच्या बाबतीत तुम्हाला सांगते. मी आज समजा तुम्हाला सांगितलं, की आता तू श्लोक म्हटलास, तुझ्या ह्या चुका आज झालेल्या आहेत. पुढच्या तासाला श्लोक म्हटलं पुन्हा जर त्या चुका झाल्या, तर काय म्हणायचं त्याला? त्याला म्हणायचं माझा तमोगुण वाढला. म्हणजे काय जेव्हा पुन्हा चूक होते, तेव्हा तमोगुण वाढलेला असतो. असं तमोगुण आहे. रजोगुण काय आहे? रजोगुणाचं लक्षण म्हणजे तो मनुष्य सतत कार्यरत राहतो. शांत बसत नाही. सतत शरीराने त्याला हे नाही तर ते नाही तर ते कामामध्येच रत असतो. असा ते कोणाचं वैशिष्ट्य आहे? ते रजोगुणाचं वैशिष्ट्य. मग शरीराने नाही केलं, समजा शरीर बसलं, मग सारखं मनातनं काहीतरी काहीतरी चालू असतं. आपण म्हणतो अगं तुझं लक्ष कुठे आहे? बसले इथे गीतेला, लक्ष कुठे आहे? नाहीये. म्हणजे मन कुठेतरी गुंतलेलं आहे. म्हणजे मनाचं कर्म चालू आहे. हा हे कोणाचं वैशिष्ट्य आहे? तर रजोगुण. तर रजोगुण असा कर्मप्रधान आहे. सत्वगुण कसा आहे? तो ज्ञानप्रधान आहे. म्हणजेच काय अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त करण्याची धडपड असते. हे शिकावंसं वाटतंय, ते शिकावंसं वाटतंय, गीता शिकावीशी वाटते, अभ्यास करावासा वाटतोय, दासबोधाचा अभ्यास करावासा वाटतोय, अजून कोणाकोणाची लेक्चर्स अटेंड करावीशी वाटतात. म्हणजे हे सगळं काय आहे? तर हे सत्वगुणाचं लक्षण आहे. म्हणजेच काय ज्ञान प्रधान असल्यामुळे मला हे सगळं करावंसं वाटतं. पण असं बघा, आता याबद्दल मी फार काही सांगत नाही, की सगळं संपूर्ण हे 3 गुण सतत वेगवेगळ्या प्रकारे आपल्यामध्ये काम करतात हां. तुमच्यामध्ये एका गुणाचा जास्त प्रभाव असू शकतो. म्हणजे कसं या माणसाचं हा माणूस सत्वगुण प्रधान आहे. हा माणूस रजोगुण प्रधान आहे. प्रधान आहे, पण बाकीचे गुण मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात कार्यरत असतात. आणि आपणच दिवसभर कुठल्या ना कुठल्या तरी त्या गुणाच्या प्रभावाखाली असतो. मगाशी मी म्हटलं ना, की झोप आली. मग झोप वाईट आहे का? अजिबात नाही. योग्य वेळेला झोप आली पाहिजे. पण म्हणजे तेव्हा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा झोप आहे. झोप येणं म्हणजे मी आता तमोगुणाच्या प्रभावाखाली आहे. आज मी दिवसभर भरपूर काम केलं म्हणजे मी दिवसभर रजोगुणाच्या प्रभावाखाली होते. माझा आज अभ्यास अगदी उत्तम झाला म्हणजे त्यावेळेला मी सत्वगुणाच्या प्रभावाखाली. अशा प्रकारे हे गुण आपल्यामध्ये कार्यरत असतात. मग आता हे अशा प्रकारे म्हणजे कधी-कधी काय होतं, काम करण्याचा प्रयत्न करतेय, पण माझं लक्ष नाहीये. त्या कामामध्ये लक्ष नाहीये. माझ्या मनातनं वाटतंय कधी-कधी आपण म्हणतो, नको तेव्हा वाटेल तेव्हा चक्क बघ ना गीतेच्या वर्गाला बसले, पण वाटेल ते विचार मनात येतायत. म्हणजे शरीराने हा ऐका आहे, माझी इच्छा नाहीये. माझं असं वाटतंय मला, की कॉन्सन्ट्रेशन माझं इथंच गीतेमध्ये व्हावं. पण माझं जे मन आहे ना, ते नको त्या गोष्टींमध्ये घोटाळतंय. मनामध्ये नको-नको ते विचार येतायत. हे ही सगळी लक्षण म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्यामध्ये हे गुणच वावरत असतात. म्हणजे कधी राग निर्माण होतो, कधी द्वेष येतो, कधी प्रेम येतं. हे सगळं कशामुळे? तर ह्या गुणांमुळे, या गुणांच्या प्रभावामुळे. आणि इथे भगवंत तेच सांगतायत, की अशामुळे ही सगळी कर्म प्रकृती घडत असतात. पण आपण काय म्हणतो, की मला राग आला. मला अतिशय प्रेम वाटतंय. मला अगदी रडू आलं. हे सगळं कशामुळे? तर 3 गुणांचा खेळ चाललेला आहे. प्रकृतीमध्ये 3 गुण ज्या गुणाचा प्रभाव असेल त्याप्रमाणे कर्म होत असतं. हे लक्षात घ्यायचं. पण आपण तिथे साक्षी भावाने आहोत हे कुणाला कळतं? ज्ञानी माणसाला कळतं. आणि अज्ञानी माणसं मात्र काय म्हणतात, की माझ्यामुळे हे सगळं होतं आहे. अहंकार विमूढात्मा असा भगवंतांनी शब्द वापरलाय. अहंकार. अहंकार काय करतो? तर अहंकारामुळे आपण असं म्हणतो, की माझ्यामुळे हे घडलं. अहंकार सुद्धा काय आहे? जे आपण अंतःकरण चतुष्टय पाहतो. त्याच्यामध्ये काय आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ही अंतःकरण चतुष्टय आहे. मग आता थोडंसं लक्ष द्या बघा, की आपण म्हणतो अहंकार ज्याचा आता मी तुम्हाला सांगितलं, की माझा अहंकार वाढला. हा अहंकार कसा आहे? तो व्यवहाराच्या पातळीवरचा आहे. माझा राग आला, म्हणजे कधी असतो अहंकार? घमेंड ज्याला आपण म्हणतो. मला त्याला फार अहंकार आहे म्हणजेच त्याला फार घमेंड आहे किंवा त्याला गर्व आहे. त्याचा दर्प आहे. हे सगळे शब्द कुणासाठी वापरतो? व्यावहारिक अहंकारासाठी. व्यवहाराच्या पातळीवर आपण म्हणतो, फार अहंकार आहे बाबा याला. म्हणजेच काय? फार घमेंड आहे, याला फार दर्प आहे. या अर्थाने अहंकार वापरला जातो. पण वेदांताच्या दृष्टीने अहंकार 2 प्रकारचा. थोडंसं समजायला अवघड जाईल कदाचित, की एक तर आहे वास्तविक अहंकार आणि दुसरा म्हणतात अवास्तविक अहंकार. आता वास्तविक अहंकार म्हणजे काय? तो आधार स्वरूप आहे. म्हणजेच
मी चैतन्य स्वरूप आहे. मी परमात्मा म्हणजेच मी परमात्म्याचाच अंश आहे. असा जो अहंकार आहे ना, त्याला म्हणतात वास्तविक अहंकार. तो आधार स्वरूप आहे. आणि दुसरा जो अहंकार आहे, जो आपल्याला वाटतो मी, माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी, हा अवास्तविक अहंकार म्हणजे मानलेला अशा अर्थाने. पहिला जो आहे तो वास्तविक आधार स्वरूप आहे. तो असलाच पाहिजे. पण जो अवास्तविक मानलेला जो असतो म्हणजे मी गृहिणी आहे, मी माझं मन असं म्हणतं, मी असं काम करते, हे सगळं मानलेलं आहे, अवास्तविक आहे. आणि त्यामुळे म्हणजे अशा अहंकारामुळे अहंकार विमूढात्मा म्हटलंय. या अहंकाराने मनुष्य काय होतो? मोहित होतो. जो अवास्तविक अहंकार आहे, त्या अहंकारामुळे मनुष्य मोहित होतो. म्हणजे माझ्यामुळे मी हे शरीर आहे आणि या शरीराच्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत असं वाटणं, याला म्हटलंय अवास्तविक. आणि मगाशी म्हटलं तसा जो चैतन्य स्वरूप आहे तो मात्र मी आधार स्वरूप वास्तविक अहंकार. पण आता याचाच अर्थ काय आहे? या शरीरात राहून त्याच्याकडे अलिप्त भावाने जो पाहतो, साक्षीभूत भावाने जो पाहतो, तो कसा आहे? तो वास्तविक आहे. हे समजलं पाहिजे. म्हणजेच काय? तो आता 13वा अध्याय ज्यांचं झालाय त्यांना माहिती बघा. इदं शरीरं कौंतेय असा 13वा अध्यायामध्ये असं म्हटलंय, हे शरीर, हे शरीर, हे कुणाला म्हणतो? ज्याच्याकडे आपण दर्शन करतो, बोट दाखवतो त्याला म्हणतो हे. त्याला मी म्हणत नाही. म्हणजे हे जे आहे, हे शरीर आहे. ते शरीर माझं म्हणजे मी काय केलं ते त्या शरीरामध्ये मी राहतो. हं, लक्षात घ्या. इदम शरीरम, मग त्या शरीराला हे म्हटलेलं आहे. मग जे हे म्हणजे जे माझं नाही ते शरीर. पण आता आपला घोटाळा काय होतो? त्या शरीराला आपण मी म्हणते. वास्तविक शरीर हे इदम आहे. ते अहम नाही. आणि हे कुणाला कळतं? हे ज्ञानी माणसाला कळतं, की मी आहे कोण? अहम ब्रह्मास्मी. हे ज्याला कळलंय ना, त्याला त्या शरीराचा कधीही अभिमान वाटतच नाही. कारण ते शरीर हे प्रकृती आहे. हे त्याला कळलेलं आहे. पण जो अज्ञानी आहे, त्याला मात्र असं वाटतं, हे शरीर म्हणजेच मी आहे. म्हणून त्या शरीराला तो चिकटून बसतो. आपण सगळे तेच आहोत. आपल्याला असं वाटतं, की हे शरीर मी आहे. मी धारण केलं असं वाटत नाही. हे शरीर म्हणजेच मी आहे असं वाटतं. म्हणजेच या अहंकाराशी मी जोडली जाते. मग आता या शरीराशी मी जोडली गेले. मग शरीरामध्ये जे जे आहे ते माझं आहे असं वाटायला लागतं. म्हणजे बघा, आता शरीर जेव्हा अन्नकोशाशी आपण शरीराशी जोडतो म्हणजे अन्नमय जो कोश आहे, आपलं शरीर हे 5 कोशांनी बनलंय. त्यातला जो अन्नमय कोश आहे तो म्हणजेच देह. तो देह मला माझा वाटायला लागतो. मग या देहामध्ये जे विकार निर्माण होतात, जे संस्कार देहावर होतात, ते सगळे माझे वाटायला लागतात. याचाच अर्थ मी त्याच्याशी जोडला जातो. दुसरं, मी म्हणजेच प्राणमय कोश असं वाटायला लागतं. म्हणजे आता म्हणजे प्राणमय कोशाशी जेव्हा मी तो अहम जोडला जातो, तेव्हा काय होतं? तेव्हा मी उपाशी आहे, मी तृप्त आहे, मी समाधानी आहे. हे जे मी आहे ना, ते कशामुळे? कारण हा अहम प्राणमय कोशाशी जोडला जातो. म्हणून आपण असं म्हणतो, की मला फार भूक लागलेली आहे. मला अगदी किंवा मी अगदी पोट भरून खाल्लेलं आहे. हे जे सगळं जोडलं जातं ते कशामुळे? कारण आपण त्याला माझं मानतो. आणि जेव्हा मनोमय कोशाशी हा अहम जोडला जातो, तेव्हा मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मला असा त्रास होतो. मनाशी जोडलं गेलं, की आपल्याला ते आपलं वाटायला लागतं. विज्ञानमय कोश आहे. त्याच्याशी जोडलं, की मी शहाणी किंवा मी मूर्ख. या भावना ज्या निर्माण होतात, त्या विज्ञानमय कोशाशी अहम जोडल्यामुळे. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, की सगळी कर्म, सगळे विचार, मग ते मनाचे असोत, मानसिक असोत, बौद्धिक असोत, हे सगळे माझ्यामुळे असं वाटायला लागतं. मी करते, मी भोगते, माझ्यामुळे हे, माझ्यामुळे ते, अशी जी भावना आहे, यालाच आपण काय म्हणतो दुसऱ्या शब्दामध्ये? कर्तृत्वाची भावना.
ही कर्तृत्वाची भावना आपल्यामध्ये येते. म्हणजेच काय आहे, हे सगळ्या क्रिया मगाशी तुम्हाला कर्म आणि क्रियातला फरक जो सांगितला, की अन्नमय आपोआप या सगळ्या गोष्टी होत असतात. पण आपण जेव्हा त्याच्याशी मी जोडतो, तेव्हा त्या क्रियेचं कर्म होतं. अहंकार विमूढात्मा त्याच्यामुळे आहे. सगळी कर्म मी करतो असं अज्ञानी माणसाला वाटतं. प्रत्यक्षात काय आहे? प्रत्यक्षात प्रकृती सगळं करते आहे. पण जो अज्ञानी आहे त्याला मात्र असं वाटतं, की सगळं काही मीच करतो. अजून एक उदाहरण आपण असं बघूया, की समुद्रावर लाट निर्माण. हो की नाही? जेव्हा समुद्रावर लाट निर्माण होते, तेव्हा लाटेचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे? काहीच नाही. समुद्र असल्यामुळे ती निर्माण झाली. तसं या शरीराला स्वतःचं अस्तित्व नसतं. सृष्टी आहे. संसारापासून बाकीच्या गोष्टी नाहीच आहे. ही सृष्टी आहे, त्यामुळे ते शरीर आहे. हे समजलं पाहिजे. पण ज्याला हे समजत नाही, तो मात्र असं म्हणतो, की हे शरीर म्हणजे मी, कर्ताहं मी. अहम इति मन्यते. मी करता आहे असं तो म्हणतो आणि म्हणून त्याच्या ठिकाणी काय होतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कामना निर्माण होतात. कारण शरीराला मी मानलेलं आहे. त्यामुळे कामना निर्माण होतात. मग त्या सगळ्या प्रकारच्या कामना आहेत. मग आपण म्हणतो ना, की मला पैसा मिळावा, मला प्रसिद्धी मिळावी, मला हे मिळावं, मला ते मिळावं. या सगळ्या कामना शरीराला मी मानल्यामुळे निर्माण होतात आणि इथे भगवंत अशा व्यक्तीला मूढ म्हणतात किंवा अज्ञानी म्हणतात, की जो शरीराला अशा प्रकारे चिकटून राहतो, तो कसा आहे? अहंकार विमूढात्मा. आता बघा, याच्यामुळेच बघा एक ज्ञानेश्वरांनी फार छान उदाहरण दिलं. हे कसं आहे ज्ञानेश्वर म्हणतात, शरीराला मी मानणं म्हणजे कसं आहे, देखे पुढिलांचे ओझे, जरी आपल्या माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. याचा अर्थ काय? दुसऱ्याचं ओझं कारण नसताना जर आपण डोक्यावर घेतलं, तर आपण दडपून जाणार म्हणजे आपल्याला ओझं होणारच आहे. तसं जे ओझं प्रकृतीचं आहे, ते आपण आपल्या डोक्यावर घेतलं, तर आपली अवस्था अशीच होणार. अहंकार विमूढात्मा असा वागतो. म्हणून ज्ञानेश्वर असं म्हणतात, की अशा प्रकारे हे ओझं आहे. मग तसंच ते म्हणतात, "तैसी शुभाशुभ कर्मे, जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे." हे म्हणजे काय? चांगली आणि वाईट कर्म प्रकृतीमुळे निर्माण होतात. प्रकृती धर्मे निपजती असा शब्द वापरला आहे. म्हणजे काय? प्रकृतीच्या नियमानुसार घडतच असतात. पण मूर्ख मनुष्य कसा काय म्हणलं मतिभ्रमे ज्याची मत भ्रमिष्ट झाली आहे, मती भ्रमलेली आहे, तो मात्र मी असं म्हणत असतो. मी करता आहे असं म्हणतो. सगळं काही मीच करतो. असा जो भाव आहे त्याला उद्देशून इथं गीता असं म्हणते. हे म्हणजे कसं आहे माहितीये का? व्यवहारातले शब्द आहेत. बेगामी शादी शादी में अब्दुल्ला दिवान. अशी आपली अवस्था असते. कशी? जेव्हा आपण मी जेव्हा करतो ना, तेव्हा आपले हे लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे, की आपण प्रत्यक्ष आपलं काहीच नाही, पण जी प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपल्या तोंडून मी येतं, तेव्हा ही अवस्था होते.